संघांमध्ये एक चांगली लढत पाहायला मिळाली आणि त्या लढतीमध्ये अखेरच्या चेंडूवरती विजय मिळवला अर्थातच जय भैरी नाचण्याचा संघ आणि फायनल मध्ये थाटामाटात प्रवेश केलाय। नक्कीच चांगला खेळ स्वराज्य प्रतिष्ठान यांच्याकडून देखील पाहायला मिळाला। मात्र सेमी फायनल मध्ये त्यांचं अस्तित्व त्यांचं आव्हान सेमी फायनल मध्ये संपुष्टात आलंय। तर मग दुसऱ्या सेमी फायनल कडे वळूया। एका बाजूला राम जानकीचा संघ तर दुसऱ्या बाजूला जय भैरी हरचेरीचा संघ। दोन्ही मातब्बर संघ, दोन्ही संघ एकमेकाच्या परिचयाचे संघ आणि या दोन्ही संघांमध्ये एक बलाढ्य लढत आपल्याला पाहायला मिळेल। सामन्याला सुरुवात होते। सलामीची जोडी अंकित आणि अमोलची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या। चार षटकांची ही मॅच आहे। दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आणि सेमी फायनलची ही लढत सामन्याला सुरुवात होते। पहिलाच बॉल अंकित मुखर्जीच्या बॅट मधून एक दर्जेदार फटका 6 धावांसाठी षटकार। पहिल्या चेंडूवरती शैलेश मदनेचं स्वॅगचे स्वागत केलंय। यावेळेस देखील गतीमध्ये परिवर्तन केलं होतं। या चेंडूवरती नक्कीच अंकित मुखर्जीला बीट केलाय आणि षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये शैलेश मदने देताना पाहायला मिळतोय। नक्कीच दोन्ही परम मित्र आज आमने सामने लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू नक्कीच चांगला चेंडू डिलिव्हर केला। पंचांकडे अपील वाईटची देखील झाल्या। पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा म्हणजेच पुढचा बॉल उघडा डोळे बघा नीट फ्री हिट असेल पुढच्या बॉल वरती म्हणजेच अंकित मुखर्जीला संधी असेल षटकार ठोकण्याची। पंचा इशारा पंच आपला निर्णय गवायचा आहे। नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा। एक्स्ट्रा धाव नोच्या स्वरूपात धाव फलकावरती जोडली जाते म्हणजे पुढचा बॉल हा फ्री हिटचा बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र उधळून लावलाय शैलेश मदनेने। डॉट बॉल हाताला गेलाय। नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला तरी माझ्याकडे क्षमता आहे आणि ती क्षमता मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना शैलेश मदने कमालीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय।
यावेळेस नक्कीच वेगात टाकला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या देखील 9 वरती जाऊन पोहोचली आहे. 9 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या केल्या आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. सूरज वागदरे कोणती चुकी करत नाहीये. अंकित मुखर्जीची एक छोटीशी खेळी संपुष्टात आली आहे. अंकित मुखर्जीला माघारी परतावं लागतंय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी पार्थ गांधी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 4 चेंडूवरती 9 धावा कुठल्या आणि त्याचबरोबर अंकित मुखर्जीची विकेट देखील आली आहे. म्हणजेच या मॅच मध्ये पुन्हा एकदा शैलेश मधने थोडासा शिरकाव करताना पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि समोर पार्थ गांधी सारखं कडवं आव्हान आहे. या दोघांचा विचार केला तर या आधीची मॅच दोघं एका संघाकडून खेळत होते आणि आता मात्र आमने सामने बेस्ट वर्सेस बेस्ट ची ही लढत. एका बाजूला पार्थ तर दुसऱ्या बाजूला शैलेश मधने. वेगात टाकलाय. कमालीचा चेंडू हातायला गेलाय आणि या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार पार्थ गांधीची विकेट आली आहे. धक्का क्रमांक 2. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणखीन एक रत्नागिरी जिल्ह्यातील जबरदस्त खेळाडू सावर्ड्याचा दत्तू. सावर्डे गावाला बिलॉंग करत असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दत्त प्रसाद सावंत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पार्थ गांधीची जागा घेण्यासाठी गोल्डन डकचा शिकार केलाय. पाहायला गेलं तर पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा खर्च झाल्या. मात्र लगातारच्या 2 विकेट. एक पहिली विकेट अंकित मुखर्जीची आणि तदनंतर पाहायला गेलं तर पार्थ गांधीची विकेट. दोन्ही महत्वाच्या विकेट शैलेश मधनेच्या खात्यामध्ये ऍड झाल्या आहेत. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हॅट्रिक प्रस्थापित केले. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक शैलेश मधनेच्या नावावरती राहिले. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत शैलेश मधनेच्या साठी. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणखीन एक मोठा खेळाडू. आणखीन एक सर्वोत्कृष्ट खेळाडू. ज्या खेळाडूने ISPL सीझन 1 चा किताब पटकावला तोच प्रथमेश पवार नाना मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर एक दुसऱ्या बाजूला आतापर्यंत ज्या खेळाडूने सर्वोत्कृष्ट बॅटिंग केली आहे तोच अमोल भोसले आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिले 3 चेंडू नक्कीच फलंदाजाचे राहिले. मात्र नंतरचे 3 चेंडू शेवटचे 3 चेंडू त्या शेवटच्या 3 चेंडूंवरती आपलं अधिराज्य गाजवत असताना शैलेश मधनेने हॅट्रिक प्रस्थापित केले आणि पहिल्या षटकाखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 9.
गोलंदाजी मार्क वरती सफवान बारगीर रत्नागिरी एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळाली. महिला वर्ग देखील या स्पर्धेमध्ये उपलब्ध झालाय, या स्पर्धेमध्ये उपस्थित झालाय. एकदा जोरदार टाळ्या प्रेक्षकांसाठी देखील होऊन जाऊ देत. कमालीची गर्दी पाहायला मिळते या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. दत्तप्रसाद गुडेवटा क्रिकेट क्लब आयोजित श्री समर्थ चषक 2025 आणि या 2025च्या या भव्य आयोजनामध्ये काही प्रेक्षक वर्ग देखील जोडले गेले आहेत. यावेळेस वेगात टाकला होता, नक्कीच चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. पंचांचा इशारा वन बाउन्सचा आलाय. वन ऑफ दी ओव्हर. पहिल्या चेंडूवरती डिक्लेअरच्या स्वरूपात देखील धावफलकावरती जोडली जाते आणि या डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलकावरती धावा 10 जाऊन पोहोचले. डबल डिजिट मध्ये आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गौरव नागवेकर तिथे उपस्थित आहेत. डॉट बॉल पाहायला मिळतोय. नक्कीच पहिल्या चेंडूवरती डिक्लेअरच्या स्वरूपात देखील धाव आली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चांगल्या प्रकारे चेंडू हाताळला आणि अमोल भोसले सारख्या फलंदाजाच्या विरोधात डॉट बॉल हाताळला गेला. यावेळेस देखील नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळतो. पायाचा वेध घेतला. एकेरी धाव पूर्ण केली गेले का? हो, नक्कीच एकेरी धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या देखील 11 वरती जाऊन पोहोचले आणि या मॅच मध्ये पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंड वरती प्रथमेश पवार नाना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस नक्कीच लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू जाऊ दिला. बॉलला वेल लेफ्ट केला. एक्स्ट्रा धाव वाईटच्या स्वरूपात धावफलकावरती जोडली जाते आणि या एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या देखील 12 वरती जाऊन पोहोचले. नक्कीच फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. गोशाकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डिक्लेअरच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आणि धावसंख्या देखील 13 वरती जाऊन पोहोचले. नक्कीच कौतुक करावं लागेल जय भैरी हरचेरी संघाच्या गोलंदाजांचं देखील. समोर मातब्बर संघ आहे. राम जानकी सारखा एक मातब्बर संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय, मात्र त्यांच्या विरोधात त्याच ताकदीची गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रथमेश पवार सारख्या फलंदाजाला इथे मात्र जागेवरती उभा ठेवलाय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. सफवान बारगीर रत्नागिरी एक्सप्रेस म्हणून का ओळखलं जातं याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देतोय आणि प्रथमेश पवारच्या विरोधात चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 13 वरती स्थिरावली गेल्या. यावेळेस देखील वेगात टाकला होता. एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकाची देखील सांगता झाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फक्त आणि फक्त 13. 3 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्क वरती चिन्मय घोडे दाखल झाला. याच मंडळाचा हा खेळाडू गोलंदाजी मार्क वरती आता मात्र दाखल झालाय. 2 षटकांच्या अखेरीस 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. समोर अमोल भोसले थोडस शांत आहे, मात्र शांत आहे थोड्याच काळासाठी. कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल
यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आहे. अक्षय राठोड कडून झेल सोडलाय. नक्की जजमेंट झालं होतं, एफर्ट्स देखील तितकेच चांगले होते, मात्र झेल सोडला गेलाय. एफर्ट्स साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कमालीचे एफर्ट्स विकेट किपर अक्षय राठोड याच्याकडून पाहायला मिळालेत. नक्कीच पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती, मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. या पहिल्या चेंडूवरतीच एकेरी धाव फलकावरती जोडली जाते आणि धावसंख्या 14. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकेरी धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जाते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचले. कौतुक करावं लागेल नक्कीच गोलंदाजांचं, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाले. पहिल्या षटकाच्या पहिल्या 3 चेंडूवरती धावांचा पाऊस पडला. तदनंतर मात्र मिळवलेली हॅट्रिक आणि त्याच्यानंतर झालेला कमबॅक जयभैरी हरचेरी संघाचा या मॅच मध्ये पकड मजबूत करताना पाहायला मिळतोय. यावेळेस पवार का वार, बॉल जातोय सीमा पार, येतोय प्रथमेश पवारच्या बॅटमधून षटकार. एकवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गौरव नागवेकर थोडासा कान मंत्र दिलाय, मात्र त्या कान मंत्राचा कशा प्रकारे वापर करतोय हे देखील पाहावं लागेल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 धावा. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कट. यावेळेस विकेट किपर कोणती चुकी करत नाहीये. गौरव नागवेकर यांचा कान मंत्र योग्यरित्या हाताळला देखील आणि योग्यरित्या वापर देखील केलाय. त्यामुळे या मॅचची प्राइस विकेट आले. प्रथमेश पवार बॅक टू टेक आउट. नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जयभैरी हरचरी संघाकडून. न्यू बॅडर मैदानाच्या आतमध्ये साहिल मदार दाखल झालाय. आता मात्र साहिल मदारच्या खांद्यावरती दारू मदार असेल, कशा प्रकारची बॅटिंग करतोय. पहिलाच बॉल वेगात टाकला होता. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, पण त्यांचा वन बाउन्सचा इशारा देखील आलाय. डिक्लेअरच्या स्वरूपात ही एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या देखील 22 वरती जाऊन पोहोचले. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, मिस झालाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकही धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि या 3 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्यात फक्त आणि फक्त 22 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. गोलंदाजी बार्क वरती दाखल झालाय. वेरवली एक्सप्रेस
अक्षय केरळकर गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. शेवटच्या षटकासाठी संघाच्या कर्णधारांनी विश्वास दाखवलाय. आता कशा प्रकारची कामगिरी करतोय हे पाहावं लागेल. पहिल्या 3 षटकामध्ये 22 धावा बनवल्या गेल्या. 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला गेलाय. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवरती अक्षय केरळकर वेरवली एक्सप्रेस पाहायला मिळतोय. समोर अमोल भोसले सारखा एक मातब्बर फलंदाज आहे. या मॅच मध्ये थोडासा शांत आहे. या मॅच मध्ये त्याची बॅट थोडीशी मंदावलेली पाहायला मिळते. यावेळेस थोडासा गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि त्या गतीमध्ये परिवर्तन करण्याच्या प्रयत्नामध्ये यश आलंय. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल हाताळला गेला अमोल भोसलेच्या विरोधात. इथे मात्र डॉट बॉल हाताळलाय. अमोल भोसलेचा विचार केला तर 5 चेंडू आणि 3 धावांची शांत आणि संयमी खेळी त्याच्या बॅटमधून आतापर्यंत साकारली गेल्या. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती एकेरी धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या बघता बघता 23 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती साहिल मदार हा देखील एक जबरदस्त हार्ड हिटर बॅट्समन आहे. याच्याकडे देखील क्षमता आहे आणि या खेळाडूंनी ती क्षमता रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सिद्ध केली होती. मात्र आता ती गरज आहे संघाला. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. एकेरी धाव पुन्हा एकदा धाव फलकावरती जोडली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती अमोल भोसले पाहायला मिळतोय. 24 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळेस देखील अलॉंग द ग्राउंड फटका खेळला जातोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सफवान बारगीर एकेरी धाव पूर्ण झाले. या एकेरी धावेने संघाची धाव संख्या देखील 25 वरती जाऊन पोहोचले. ज्या अक्षय केरळकरने या आधीच्या मॅच मध्ये धावा खर्च केल्या होत्या तोच अक्षय केरळकर या मॅच मध्ये आपली क्षमता दाखवत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा अपयश येताना पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल आलाय. या पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या आहेत त्या म्हणजेच 3. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कितीपर्यंत मजल मारता येईल हा एक शेवटचा चेंडू सांगून जाईल. यावेळेचा फटका क्रॉस बॅटर स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे. विकेट मिळते. साहिल मदारची खेळी संपुष्टात आले. धक्का क्रमांक 5 साहिल मदारच्या स्वरूपात आणि त्याचबरोबर 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्यात फक्त आणि फक्त 25. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे.
जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे. सलामीची जोडी दाखल झाली. एका बाजूला गौरव नागवेकर तर दुसऱ्या बाजूला अक्षय राठोडी जोडी दाखल झाली आहे. पहिल्या चेंडूवरतीच फटका केलाय. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी सुईतून धागा काढल्यासारखा हा बॉल गेलाय. वन बाउंड सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पार्थ गांधीच्या विरोधात पहिल्या चेंडूवरतीच आक्रमकता धारण केली आहे. पहिल्या चेंडूवरतीच आक्रमक फटका पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. यावेळेस देखील बॅटची इनसाइड एज विकेट कीपर कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही 22 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. इथून पुढे चमत्कार करावा लागेल राम जानकी संघाला. जशा प्रकारची कामगिरी यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी ताकदवर स्ट्रोक होता. या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. चमत्कार करावा लागेल. जय भैरी हरचेरी संघाच्या गोलंदाजांनी जसा चमत्कार केला तसा चमत्कार राम जानकी संघाच्या गोलंदाजांना देखील करावा लागेल. धावफलकावरती धावा लागल्यात फक्त आणि फक्त 6. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ झाला. लोअर फुलटॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने फटका केलाय. अंकित मुखर्जी याच्याकडून चुकी झाली आहे आणि थोडेसे समर्थक देखील खुश झालेत. खराब फेकी आणि त्या खराब फेकीवरती 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात थांबवलं गेलंय. 2 धावेने धावसंख्या देखील 8 वरती जाऊन पोहोचल्या. ही संपूर्ण स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून आपण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह बघतोय. त्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. या इनिंग मधला पहिला डॉट बॉल आलाय. पार्थ गांधी पहिल्या 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात. आता संघाला गरज आहे एका विकेटची. ती विकेट मिळवून देईल की षटकार लगावला जाईल हे पाहावं लागेल. नक्कीच खराब चेंडू पाहायला मिळतो. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव वाईट +1 अशा 2 धावा बहाल केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचले. 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 19 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. जवळपास अर्धी मॅच तर खिशात घातली. जय भैरी हरचेरी संघाने आता अजूनही मॅच संपलेली नाहीये. लोअर फुल टॉस बॉल वरती आक्रमण. अक्षय राठोडच्या बॅट मधून एक धमाका 6 धावांसाठी. यावेळेस देखील फटका खेळला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे अंकित मुखर्जी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र थांबवलं गेलंय. या एकेरी धावेने धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी अजूनही 17 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. अमोल भोसले गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. पहिल्या चेंडूवरतीच एकेरी धाव खर्च झाल्या. यस वेगात टाकला होता मात्र थोडीशी दिशा खराब. लाईन पाहणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा धाव वाईटच्या स्वरूपात धावफलकावरती जोडली जाते. या एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेचा फटका अक्षय राठोडच्या बॅट मधून हवाई धमाका. 6 धावांसाठी षटकार. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची गरज आहे. यावेळेचा फटका लांबी देखील जास्त आणि उंची देखील जास्त. आकाशाला बुक्की मारत बॉल चाललाय सीमारेषा पार. षटकार मॅच विनिंग फटका अक्षय राठोडच्या बॅट मधून. आणि या स्पर्धेतला दुसरा संघ फायनल मध्ये प्रवेश करणारा तो म्हणजे जय भैरी नाचणीचा संघ. जय भैरी हरचेरीचा संघ या स्पर्धेतला दुसरा संघ ठरतोय. फायनलिस्टचा संघ
चला दोन्ही संघ फायनलिस्ट आपल्या